नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये संयुक्त गट ब क पूर्व परीक्षा यामध्ये गणित व बुद्धिमत्ता या विषयावर जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण सोडू शकतो त्या संदर्भात आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. आता हा क्षेत्रफळावरचा प्रश्न आहे. काय सांगितलंय यांनी इथं? तर 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील? बरोबर. म्हणजे त्यांनी एरिया दिलाय, त्याची 18 मीटर लांबी आणि 12 मीटर रुंदी आणि त्यांनी सांगितले 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा किती लागणार आहेत. सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला? हा एरिया हे एरियाचे क्षेत्रफळ काढायचे. त्याची 18 मीटर लांबी आणि 12 मीटर रुंदी. नंतर फरशा किती विचारत? तर फरशा म्हणल्यानंतर हे चौरसाकृती हे 30 सेंटीमीटर प्रत्येक बाजू असलेल्या चौरसाकृती फरशी हे मीटर मध्ये दिले आणि हे सेंटीमीटर मध्ये दिले. हा फरक लक्षात असू द्या. प्रथम आपण काय करू? त्या एरियाचं जे जागा आहे त्याचं क्षेत्रफळ काढूया. त्या क्षेत्रफळाचं सूत्र काय येईल? लांबी गुणुले रुंदी. लांबी किती आहे? 18 मीटर, रुंदी 12 मीटर. कॅल्क्युलेशन करायचं. आता आपल्याला इथं काय करायचंय? हे मीटर मध्ये, आता आपल्याला काय करायचं? सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करायचे. तर मीटरचं सेंटीमीटर मध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा आपण त्याला 10⁻² ने मल्टिप्लाय करत असतो त्या संख्येला. किलोमीटरचं जर सेंटीमीटर मध्ये असतं तर 10⁻³ ने आलं असते, 10चा तिसरा घात. आणि मीटरचं सेंटीमीटर मध्ये करताना 10चा दुसरा घात, म्हणजे 2 शून्य द्यायची त्यावर. आता ह्या मीटरचं सेंटीमीटर मध्ये करतोय 18 गुणिले 10चा दुसरा घात गुणिले 12 गुणिले 10चा दुसरा घात. बरोबर. आता 18 गुणिले 12 216 येते आणि हे 10चा दुसरा घात आणि 10चा दुसरा घात, 10 वर 4 घात येत आहे. 216 वर 4 शून्य द्यायचे आपल्याला. किती? 4 शून्य. 216 1 2 3 आणि 4, 4 शून्य दिले. आता फरशी चौरसाकृती आहे, तिची 30 सेंटीमीटर बाजू आहे. याचं क्षेत्रफळ काढायचे. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. म्हणजे बाजू किती आहे? 30 सेंटीमीटर. बाजूचा वर्ग म्हणजे 30 गुणिले 30. 3 त्रिक 9, 2 शून्य त्यावर 900 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि हे पण स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये झाले. आपण याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन केले. आता हे टोटल एरिया आहे आणि एका फरशीचा एरिया एवढा आहे. तर आपल्याला टोटल फरशा काढायच्यात. टोटल फरशा काढायच्या म्हणल्यानंतर आपल्याला टोटल एरियाला त्या एका फरशीच्या एरियाने डिवाइड करायचे, भागायचे, आणि जे काय भागाकार येईल तेवढ्या फरशा आपल्याला तिथं लागणार आहेत. बरोबर. आपण याचा भागाकार करूया. 900 स्क्वेअर सेंटीमीटर याला भागूया. 216 आणि 900 भागिलं. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य, हा शून्य. नऊ 2 18, 3 उरले, 9 चौक 36, 2400. बरोबर. तर आपल्याला इथं किती फरशा लागणार आहेत? तर 2400 फरशा आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. बरोबर. आपण इथं काय केले? प्रथम आधी आपण मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन केले, त्याचा एरिया काढलाय, त्यानंतर फरशीचा एरिया काढलाय आणि त्याने त्याला डिवाइड केले. बरोबर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
इथं काय दिले, हा ट्रेनवरचं गणित आहे. त्याने काय दिले, ट्रेन 54 किलोमीटर तास वेगाने धावते. आपण गणित ग्रुप बी पूर्व परीक्षा 2024 ला आलेले आहे. ट्रेनवरच्या गणितात काय सांगितले, 54 किलोमीटर वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते. काय ओलांडते, उभा एक पोल आहे, त्याला पोलाला ओलांडते. ट्रेनची लांबी लांबी काढायची सांगितली. बरोबर. आता या ठिकाणी जर एक ट्रेन आहे, ती ट्रेन जर कोणत्याही व्यक्तीला, एक व्यक्ती आहे, एखादा पोल आहे, उभा खांब आहे, अशी उभी वस्तू, एक झाड असेल, उभा खांब असेल, व्यक्ती असेल, यांना जर ओलांडत असेल तर आपल्याला अंतर हे फक्त ट्रेनची लांबी हेच आपल्याला अंतर घ्यायचं असते. बरोबर. आणि जर जेव्हा ही ट्रेन एखाद्या पुलाला ओलांडते, एखाद्या बोगद्याला ओलांडते, त्यावेळेस टोटल डिस्टन्स जे असते का, ते त्या पुलाचं डिस्टन्स, त्या बोगद्याचं डिस्टन्स, त्या अंतर आणि त्या ट्रेनची लांबी, या दोन्हीची बेरीज बरोबर आपल्याला ते डिस्टन्स घ्यावं लागतं. या ठिकाणी काय केले, तिने फक्त एक पोल ओलांडते, पोल ओलांडतोय म्हणल्यानंतर आपल्याला ते अंतर इज इक्वल टू काय असते, ट्रेनचीच लांबी असते आपली. बरोबर. ही बेसिक गोष्टी लक्षात असू द्या. आता याने काय दिले, किलोमीटर पर आवर दिले. बरोबर. आता आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्जन करायचे, कारण की इथं 9 सेकंदात ओलांडते, सेकंद आहे. तर प्रथम आपण काय करू, स्पीड आहे हे 54 किलोमीटर पर आवर आहे, याला कन्वर्जन करायचे किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद मध्ये. बरोबर. तर किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्जन करताना काय करायचे, तर 5/18 54 गुणिले 5/18 ने काय करते, मल्टिप्लाय करायचे. आता 5/18 काय केले, आता हे किलोमीटर पर आवर आहे. बरोबर. आता याला मीटर पर सेकंद करायचे, किलोमीटरला मीटर केले किती येते, मीटर मध्ये 1000 आणि आवरला सेकंदात केलं तर 3600 येते. बरोबर. हे शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 2×5 = 10 आणि 2×8 = 36, 5/18. म्हणून या ठिकाणी आपण त्याला 5/18 ने मल्टिप्लाय केले. किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये करताना तुमच्या जर तिथं लक्षात नाही आलं पेपरला, तर किलोमीटरचं मीटर, आवरचं सेकंद मध्ये करायचं, भागाकार करून पाहायचा. कधी कधी काय होतं मुलांचं, तर 5/18 करायचं का 18/5 करायचं, यात कन्फ्युजन होऊन जातं. त्या पद्धतीने तुम्ही तिथं अगदी काही सेकंदात करून ते क्लिअर करू शकता. बरोबर. तिथे काय आलं, 8×3 = 54 आणि 5×3 = 15. स्पीड किती आहे, 15 मीटर पर सेकंद. किलोमीटर पर आवर होतो, 15 मीटर पर सेकंद स्पीड झालं ट्रेनचं. आता टाइम दिलाय, किती दिलाय, 9 सेकंद. स्पीड दिले 15 मीटर पर सेकंद आणि विचारले काय आपल्याला, ट्रेनची लांबी म्हणजे डिस्टन्स. ते मी तर काय सांगितलं होतं, पोल आहे, पोल ओलांडते म्हणल्यानंतर डिस्टन्स इज इक्वल टू ट्रेनची लांबी असते. जर पूल किंवा बोगदा असता तर डिस्टन्स इज इक्वल टू आपली ट्रेनची लांबी प्लस त्या पुलाची किंवा त्या बोगद्याची लांबी असं आलं असतं. या ठिकाणी फक्त पोल दिलाय, तर आपलं सूत्र काय आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड किती दिले, 15 मीटर पर सेकंद. डिस्टन्स काढायचे, टाइम आहे आपला 9 सेकंद. बरोबर. हे भागिले इकडे गुणवले गेलं, त्यावरून डिस्टन्स इज इक्वल टू 15 गुणवले 9, 15×9 = 135 मीटर. ही काय आली, ट्रेनची लांबी आली. बरोबर. त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकताय. सर्वात अगोदर काय करायचं, किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये आणायचे आणि त्यानंतर आपल्याला उत्तर काढायचे. बरोबर. चला पुढचा प्रश्न पाहूया. आता हा थोडा ब्लर झालाय. हा प्रश्न सुद्धा कंबाईन पूर्व परीक्षेला आला होता.
आत्ताच्या 2024च्या पूर्वपरीक्षेला आलेला प्रश्न आहे. काय सांगितलंय, जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 रुपये, किती 40,000 रुपये असेल, तर त्या कुटुंबाने घर भाडे, किराणा माल आणि प्रवासावर एकूण किती खर्च केला आहे याचं अवलोकन करायचे. टोटल उत्पन्न किती आहे? टोटल उत्पन्न किती दिले? 40,000. आणि तिने काय सांगितले, घर भाडे 110 डिग्री, किराणा माल या इथं 90 डिग्री आणि प्रवास 70 डिग्री यांचा मिळून खर्च विचारलाय. आता हे टोटल किती असते? वर्तुळालेख हे टोटल असते 360 डिग्री. त्यांनी विचारले घर भाड्याचा 110, बरोबर. घर भाडे अधिक किराणा अधिक प्रवास, बरोबर. घर भाड्याचं किती आहे? 110 डिग्री अधिक किराण्याचं किती आहे? 90 डिग्री आणि प्रवासाचं किती आहे? 70 डिग्री. किती झाले टोटल? 270 डिग्री, बरोबर. टोटल आहे 360 डिग्री आणि याचा खर्च विचारलाय. म्हणजे आपल्याला कशा प्रकारे लिहिता येईल? तर आपल्याला याचा खर्च विचारलाय, तर आपल्याला काय करायचंय, 360 पैकी 270 डिग्री खर्च झालाय. टोटल 360 आहे, त्यापैकी 270 झालाय म्हणून ते वर लिहिलंय. आणि टोटल किती आहे आपला उत्पन्न? 40,000 म्हणून गुणले 40,000 केले. टोटल पैकी झालेला खर्च वर लिहिला. टोटल पैकी किती? कशाच्या? एकूण उत्पन्नाच्या, बरोबर. 9 त्रिक 27, 9 चोक 36, 0 गेला 4 एक 4, 4 0 आणि 30,000, बरोबर. काय केलं आपण? टोटल पैकी तिघांची टोटल काढली, त्याला भागाकार केलाय आणि 30,000 रुपये आणि सगळ्यांचा काय झालाय? आपला खर्च झालाय, बरोबर. उत्तर आहे 30,000 रुपये. तर पुढचं गणित पाहूया. आता यांनी काय सांगितले, हे समीकरण सॉल्व्ह करायचं आपल्याला, बरोबर. हे समीकरण काय आहे? 3.49 चा वर्ग. कशाचा? 3.49 चा वर्ग वजा 0.51 चा वर्ग भागिले 3.49 वजा 0.51 बरोबर किती? अशा पद्धतीचं गणित आहे. आता सध्या काय झालंय, आयोग अशा टाईपचे फॉर्म्युला बेसचे जे गणित आहेत त्यावर आयोग सध्या प्रश्न विचारते. आपण पुढील व्हिडिओमध्ये याच्यावर सुद्धा आपण प्रश्न घेणार आहोत. आता हे 3.49 आहे, याला आपण ए कन्सिडर करूया. काय कन्सिडर करूया? याला ए कन्सिडर करूया. 3.49 इथे 0.51 ला आपण बी कन्सिडर करूया, बरोबर. याला काय कन्सिडर करायचंय? ए. याला काय करायचंय? बी, बरोबर. आता हा ए कन्सिडर केला तर ए चा वर्ग होईल.
आणि याला बी कन्सिडर केला तर बीचा वर्ग होईल, बरोबर. म्हणजे ए चा वर्ग वजा बीचा वर्ग, याला ए कन्सिडर केला ए वजा बी, त्यानुसार काय येईल ए वर्ग वजा बी वर्ग. काय फॉर्म्युला आहे ए वर्ग वजा बी वर्गचा फॉर्म्युला काय आहे ए वजा बी ए अधिक बी, बरोबर. हा फॉर्म्युला या ठिकाणी टाकायचा आहे. अशा प्रकारचे जे 3-4 फॉर्म्युले आहेत ते सगळे आपल्याला पाठच करायचे. ए वजा बी ए अधिक बी आणि खाली ए वजा बी. या ठिकाणी काय झाले ए वजा बी आणि ए वजा बी कॅन्सल झालं. काय राहिले फक्त ए अधिक बी. काय राहिले ए अधिक बी. ए म्हणजे काय कन्सिडर केलंय आपण 3.49 आणि बी म्हणजे काय केले 0.51. मग 3.49 अधिक 0.51, 9 1 10, 5 आणि 4 10, 3 1 4. आपलं उत्तर काय येते 4. याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपलं उत्तर येते 4, बरोबर. अशा प्रकारे तुम्ही याला सिम्प्लिफाय करून व्यवस्थित प्रकारे त्याचं उत्तर काढू शकताय, बरोबर. याचबरोबर तुम्हाला काय करायचंय अशा प्रकारचे जे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए क्यूब मायनस बी क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूब, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, या प्रकारचे जे 5 ते 6 फॉर्म्युले आहेत त्याचं तुम्हाला सिम्प्लिफिकेशन पाठ करायचे. एकदा ते 6 सिम्प्लिफिकेशन तुम्ही पाठ केली तर ह्या टाईपवर येणारे कितीही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. हे तुमचे हक्काचे मार्क आहेत, बरोबर. आता इथं काय दिले हा काय काम त्या टॉपिकवरचा प्रश्न आहे. आपण पूर्व परीक्षा 2024 ला आलेला प्रश्न आहे. 6 मजूर 4 दिवसात 9,600 विटा बनवतात. किती मजूर 6 मजूर किती दिवसात 4 दिवसात 9,600 विटा बनवतात. तर नवीन कंडिशन आहे 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील. सुरुवातीचं काय झालंय 6 मजूर 4 दिवसात 9,600 बनवतात. 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील, बरोबर. आता आपल्याला एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे या ठिकाणी M1 T1 T1 बरोबर M2 T2 T2 भागिले W1 इथं W2. म्हणजे जुने माणसं जुना दिवस आणि जुना टाइम बरोबर नवीन माणसं नवीन दिवस नवीन टाइम भागिले जुनं टोटल काम आणि इकडं नवीन टोटल काम. समजा जर 2 माणसे 3 दिवसात आणि दररोज 5 तास काम करून दररोज 5 तास म्हणलं असते तो टाइम 5 तास आलाय. 4 दिवस म्हणलं असते तर 4 येतोय आणि 2 माणसं म्हणले तर 2 येते फॉर एक्झाम्पल. आणि नवीन याच्यात जर समजा 6 माणसं असते आणि दिवस समजा जर 4 असते आणि दररोज 6 तास असते आणि इथं म्हटलं असतं की पहिल्यांदा 100 खड्डे खांदताय तर नंतर किती खड्डे खांदू W2 वर. अशा पद्धतीने जुन्या कंपॅरिझन आणि नवीन कंपॅरिझन करायचं आहे फॉर्म्युला आपल्याला. आता या ठिकाणी पहा मजूर किती दिलेत 6 म्हणजे हे M1. जुने माणसं किती दिले तर 6 गुणवले दिवस किती दिले जुने 4. आता इथं त्यांनी सांगितलंय का की दररोज किती तास काम करायचे नाही म्हणून T1 येणार आहे का नाही येणार. जुने माणसं जुने दिवस आणि टोटल किती विटा बनवतायत 9,600 म्हणजे जुनं काम 9,600 बरोबर. नवीन मजूर किती इथं M2 18 आणि नवीन दिवस किती आहेत 2. नवीन टाइम दिलाय का किती तास काम करते दररोज नाही तर हे 18 गुणिले 2 आणि काय विचारलंय तर नवीन किती विटा बनवतील हे W2 ला X मानलं नवीन काम किती इथे पाहिजे आपल्याला, बरोबर.
तर आपल्याला 1 ची व्हॅल्यू काढायची. तर आपण काय करूया, हे x इकडे भागिले इकडे गुणवले होईल, बरोबर. आता हे बरोबरची इकडचे हे तसंच राहील. 18 गुणवले 2 भागिले हे गुणवले इकडे भागिले होईल 6 गुणवले 4 आणि हे भागिले होतं इकडं, हे वर जाऊन गुणवले होईल 9600, बरोबर. आता भागाकार करूया. 6 1 6 6 त्रिक 18 1 2 2 2 4 2 चौक 8 2 8 16 4 800 गुणिले 3 3 0 0 3 0 0 8 त्रिक 24 4 2 4 त्रिक 12 2 14 14400 14400 नवीन विटा ते मजूर बनवतील, बरोबर. आपण काय केले, जुने मजूर जुने दिवस आणि जुन्या विटा, नवे मजूर नवे दिवस आणि नवीन किती विटा हे आपल्याला काढायचे, बरोबर. नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. आता हे कामावरचा प्रश्न आहे. काय म्हणते ते, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो. किती दिवसात पूर्ण करतो भूषण काम? 80 दिवसात. परंतु त्याने 10 दिवस काम केल्यानंतर भूषण काय निघून गेला, उर्वरित काम नीरज ते 35 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे भूषण 80 दिवसात काम करतोय, त्याने किती दिवस काम केलं? 10 दिवस. 10 दिवसात काहीतरी कामाचा भाग त्यांनी केलाय आणि काहीतरी भाग उरलाय. तो उरलेला भाग नीरज 35 दिवसात पूर्ण करतो, राहिलेला भाग. आणि त्यांनी काय विचारले, तर एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करेल? म्हणजे फॉर एक्झाम्पल टोटल काम आहे हे भूषण 80 दिवसात करत असतो, त्यापैकी तिने 10 दिवसात याच्यातला काही एवढा भाग आहे ना काम करून टाकले, बरोबर. आणि एवढं काम उरले, एवढं काम करून टाकले समजा 10 दिवसात. आता हे उरलेलं काम नीरज किती दिवसात करतो? 35 दिवसात. किती? 35 दिवसात. त्यांनी काय विचारलंय, तर हे टोटल काम, हे जे टोटल काम आहे ना, हे नीरज किती दिवसात करेल? हा भाग सोडून 35 दिवसात करते, पण हा पूर्ण काम किती दिवसात करेल नीरज? पहिल्यांदा आपल्याला गणित समजून घ्यायचं, गणित काय म्हणते, त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपल्याला कशा प्रकारे प्रोसेस करायची, बरोबर. आता बेसिक अजून एक गोष्ट, टोटल काम आहे 80 दिवसाचं म्हटल्यानंतर काम केले 10 दिवस, 80 पैकी 10 भाग काम केले त्यांनी, बरोबर. 80 दिवस काम आहे म्हणलं, त्याला 80 भाग मानू आपण. 10 दिवस काम केले म्हणजे 80 पैकी 10 भाग काम त्यांनी केलेले. 10 भाग काम जर 80 पैकी केलं तर किती भाग शिल्लक राहते? 70 भाग शिल्लक राहते काम आपलं, बरोबर. म्हणजे 80 पैकी 10 भाग काम त्यांनी डन केले, बरोबर. म्हणजे 80 पैकी 10 काम त्यांनी केले, तर शिल्लक काम किती राहते? 70 भाग. हे लक्षात आले बेसिक तुमच्या. 80 पैकी 10 भाग काम त्यांनी केले, हे केलेले काम आहे, केलेले काम किती? 80 पैकी 10 भाग. 10 भाग गेले 80 पैकी, तर किती भाग उरले? 70. म्हणजे 80 पैकी 70 भाग काम शिल्लकी. आता हे शिल्लक काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले. किती? 35. म्हणजे आता हे 70 भागिले 80 याचं सिम्प्लिफिकेशन केलं आपण, 0 गेला 0 गेला, किती काम राहिलं? 708. म्हणजे 8 पैकी 7 भाग काम शिल्लकी, एक भाग संपले. आता हे शिल्लक काम नीरजने केले 35 दिवसात. याचं इक्वेशन कसं तयार होईल आपलं, तर 7/8 हे काम नीरजने किती दिवसात केले? 35 दिवसामध्ये
पूर्ण केले, शिल्लकचं 708 राहिलेलं काम 35 दिवसात पूर्ण केले, तर जे पूर्ण काम तर एकटा नीरज ते काम म्हणजे पूर्ण हे काम आहे, तर हे पूर्ण काम नीरज किती दिवसात करेल? पूर्ण काम म्हणजे किती? एक काम. एक काम म्हणजे आपण किती म्हणतो? 8 पैकी 7 भाग होते. म्हणजे आपण पूर्ण कामाला काय म्हणू शकतो? 8 पैकी 8 ही भाग. 8 पैकी 8 ही भाग म्हणजे काय? 8 एक 8. म्हणून पूर्ण काम बरोबर 1. 8 पैकी 8 भाग म्हणजे 8 एक 8. म्हणून पूर्ण एक काम करायला नीरजला किती दिवस लागतील? त्याला आपण x मानलाय. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 35 गुणिले 1 बरोबर 708 गुणिले x. बरोबर. या ठिकाणी इकडे घेऊया आपण, हा भागिले 8 इकडे आले गुणिले 8 होईल. अलीकडे 35 गुणिले 1 भागिले 8 इकडे आले गुणिले 8 आणि हे वरचे 7 इकडे आले भागिले 7 आणि इकडे बरोबर x पलीकडच्या साईडला आहे तसा. बरोबर. 35 गुणिले 1 गुणिले 8 भागिले 7. 7 5 35 8 पंचे 40 म्हणजे x ची किंमत आली 40. म्हणून आपलं उत्तर आहे 40. नीरजला पूर्ण काम करण्यासाठी 40 दिवस लागतील. लक्षात आलं तुमच्या? पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? 80 दिवस काम करतोय, 10 काम केले म्हणजे 80 पैकी 10 भाग काम केले, 10 भाग वजा केले, 70 भाग काम राहिले. 80 पैकी 70 भाग म्हणजे ते शून्य कटला, 8 पैकी 7 काम. 8 पैकी 7 काम जर 35 दिवसात करतोय तर एक काम करायला किती दिवस लागतील? ह्या प्रकारे इक्वेशन तयार करायचे, त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आणि x ची किंमत काढायची. बरोबर. त्या गोष्टी बेसिक लक्षात आलं की तुमच्या काय करायचे हे लक्षात येऊन जाणार आहे. पुढचा प्रश्न, प्रमाण. गुणोत्तर आणि प्रमाण त्या टाईप दिलेले आहे. एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर आहे 11:9. बरोबर. त्याने वार्षिक 36,000 रुपयांची काय केली? बचत केली, तर त्याचे मासिक उत्पन्न किती? शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्चाचं गुणोत्तर किती आहे? 11:9. बरोबर. आणि वार्षिक किती बचत केली त्याने? 36,000 रुपयांची बचत केली. किती? 36,000 रुपयांची. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर आपला 100 रुपये पगार असेल, बरोबर, आणि त्यापैकी आपला 30 रुपये खर्च असेल. 100 रुपये पगार आहे आपला आणि त्यापैकी 30 रुपये खर्च आहे, तर बचत किती राहिली आपली? कशी काढतो आपण बचत? तर ते 100 रुपये जे उत्पन्न आहे आपला पगार, ते उत्पन्नातून आपण खर्च वजा केला आपला 30 रुपये आणि जे काय उरलं ते आपली बचत आली. 100तून आपण 30 वजा केले तर 70 रुपये उरत आहेत. ते 70 रुपये म्हणजे काय? आपली बचत आहे. म्हणजे बचतीचं सूत्र काय आहे लक्षात आले का? आपल्या डे टू डे लाईफ आपण प्रश्न पाहून प्रेशर नाही घ्यायचं, आपल्याला कन्फ्युजन नाही व्हायचे, काय विचारले काय नाही. आपल्या डे टू डे लाईफ मध्येच एक्झाम्पल आहे, व्यवस्थित आपल्याला रिलेट करायचं ते किती काय म्हणते. आपण आपल्या बचत शिल्लक काढायची असेल तर आपण काय करतो? आपली टोटल उत्पन्न किती पगार ते पाहतो, त्याच्यातून आपला खर्च वजा करतो किती झालाय आणि उरलेले पैसे असतात आपली बचत. तर बचत म्हणजे काय असते? टोटल उत्पन्न बरोबर वजा खर्च. बचतचं सूत्र काय? एकूण आपलं उत्पन्न त्याच्यातून खर्च वजा करायचा आहे म्हणजे येते बचत. बरोबर. आता उत्पन्न आणि खर्च याचं गुणोत्तर 11:9. बरोबर. हे उत्पन्न आहे, हे झालं उत्पन्न आणि खर्च याचं गुणोत्तर आहे 11:9. 11:9 म्हणजे किती? आपण याला x कन्सिडर करायचा असतोय, म्हणजे 11x आणि 9x. म्हणजे उत्पन्न खर्चाचं जर रेशो 11:9 असेल तर ते उत्पन्न होतंय 11x आणि खर्च होतोय 9x. बरोबर. आता बचतचं सूत्र काय आहे? उत्पन्न वजा खर्च.
तर बचत बरोबर काय येईल, उत्पन्न किती आहे आपलं आले 11x, बचत बरोबर उत्पन्न आहे 11x, या सूत्रात किंमत टाकली आणि खर्च आहे 9x वजा 9x, 11तून 9 गेले 2x, बचत किती आली, उत्पन्न वजा खर्च 11x वजा 9x 2x, आणि आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, त्याने वार्षिक 36,000 रुपयाची बचत केली. त्यांनी बचत आपल्याला एक्झाम्पल मध्ये ऑलरेडी दिलेली, किती दिलेली ती 36,000 रुपये. ती बचत आपण या ठिकाणी लिहूया 36,000 रुपये. 2x बरोबर 36,000, हे गुणुले 2 आहे, तिकडे आल्यावर काय भागिले 2, x ची किंमत किती आली 36,000 भागिले 2 बरोबर 18,000. ही काय आली, एक्स ची किंमत आहे आपली, आपल्याला एक्स ची किंमत काढायची बरोबर. आता मला सांगा, उत्पन्न आणि खर्च रेशो 11:9 होता, म्हणजे आपलं उत्पन्न 11x आणि खर्च 9x आला होता बरोबर. म्हणजे आपलं टोटल उत्पन्न किती आहे, ते शिक्षकाचं 11x आहे, त्या शिक्षकाचा टोटल खर्च किती आहे 9x आहे. टोटल उत्पन्न किती शिक्षकाचं 11x, x ची किंमत किती आली 18, तर ते शिक्षकाचं टोटल उत्पन्न, टोटल इन्कम कोणाचं, शिक्षकाचं किती असेल ते 11x आहे ना, 11x, 11 गुणुले x किती आहे 18,000, उत्पन्न किती असेल 18 गुणिले 11 198,000, 1,98,000, हे त्याचं काय आहे टोटल उत्पन्न आहे त्या शिक्षकाचं. टोटल म्हणजे टोटल वार्षिक उत्पन्न आहे त्या शिक्षकाचं, टोटल वार्षिक 11x, x ने मल्टिप्लाय केला आणि 1,98,000, $1,98,000 त्याचं उत्पन्न आहे. आपल्याला कशाचं काढायचंय मासिक. वर्षात किती महिने असताय 12. आता वर्षाचं दिले आपल्याला महिन्याचं काढायचंय, याला किती भागावं लागणार आपल्याला, मासिक आहे म्हटल्यानंतर 12 ने भागावं लागेल. 1,98,000ला 12 ने भागिले बरोबर, 12 एक 12, 7 उरले, 12 सक 72, 78 मधून 72 गेले 6, 12 पंचे 60 आणि वरचे 2 शून्य बरोबर 16,500, हे आपलं 16,500 आपलं काय आहे उत्तर आहे बरोबर. म्हणजे 1,98,000 त्याला 12 ने भागिलं आणि 16,500 जे आले ते त्याचं मासिक उत्पन्न आहे बरोबर. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित गणित समजून घेतलं की त्याला काय म्हणायचे, तर तुम्ही लवकरात लवकर सोडू शकता. नेक्स्ट घेऊया, वाऱ्यामुळे 21 मीटर उंच झाड आहे आणि त्याच्या बुंध्यापासून काय 21 मीटर उंच झाड आहे. समजून घ्या अगोदर गणित काय. ग्रुप बी पूर्व परीक्षा 2024 ला आलेला प्रश्न आहे हा. 21 मीटर उंच वृक्ष आणि त्याच्या बुंध्यापासून x मीटर अंतरावरून काय झाले तुटलाय तो बरोबर, आणि त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7√3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो, तर झाडाची x उंची काढा. आता इथं एक्झाम्पल पाहून टोक दिलाय मोडले असं पण कन्फ्युज नाही व्हायचे किंवा घाबरून नाही द्यायचे आपल्याला. त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे गणिताला काय म्हणायचे. ठीक आहे, झाड आहे बरोबर, त्याचं काय झालंय 21 मीटरचं झाड होतं, हे टोटल किती होतं
21 मीटरचं झाड होते आणि काय झाले त्याचे बुंध्यापासून म्हणजे हा बुंदा आहे त्याचा जमिनीचा या बुंध्यापासून 1 मीटर अंतरावरून हा 1 मीटर अंतर आहे समजा या 1 मीटर अंतरावरून काय झाले अशा प्रकारे तुटतो काय आलं इथून तुटला तुटल्यावर ते कुठं आलं इकडं आलं बरोबर अशा प्रकारे तुटतो की त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून की त्याचे टोक हे टोक झाडाचं हे इकडे खाली आले त्याचे टोक झाडापासून म्हणजे इथून 7√3 7√3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन तयार होतो बनतो तर झाडाची उंची एक्स उंची काढायची एक्स उंची बरोबर सरळ सरळ ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची एक झाड होतं त्याची टोटल होती 21 मीटर उंची ते काहीतरी एक्स मीटर अंतरावर जमिनीपासून ते तुटले तुटल्यामुळे ते जमिनीकडे आले आणि त्याचं टोक जिथं टेकले हे इथं टेकले त्या टोकापासून झाडापासून त्या टोकापर्यंत 7√3 मीटर अशी लांबी तर आपल्याला विचारले एक्स व्हॅल्यू विचारले आपल्याला बरोबर आता आपल्याला माहिती एक काटकोन वाटतोय 90 डिग्री कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग मला सांगा ही पूर्ण 21 मीटर आहे टोटल लांबी त्यापैकी ही एक्स बरोबर टोटल 21 आहे त्यापैकी ही एक्स आहे तर ही लांबी किती असेल वरची ही वरची लांबी म्हणजे इथून मोडून खाली आली ही वरची लांबी म्हणजे ही मोडून इकडे आलेली ही लांबी बरोबर टोटल 21 आणि त्यापैकी ही एक्स वजा केली तर उरलेली लांबी कशाची असेल 21 वजा एक्स तर ही ह्या वरच्याची 21 वजा एक्स आणि जेच मोडून इकडे आले याची लांबी 21 वजा एक्स हे कसं लक्षात आलं फॉर एक्झाम्पल हे जर 5 मीटरवरून मोडले आपण असं म्हटलं असतो 21 पैकी 5 मीटरवरून कन्सिडर केलं आपण फक्त तर हे टोटल 21 आहे आणि आपण म्हणलं असतं की 5 मीटरवरून त्याचा तुकडा पडलाय तर 21 मधून आपण काय केले असते 5 वजा केले असते 16 मग हे उरलेलं वरच किती असतंय 16 असतं इकडं आलेलं म्हणजे आपण काय केलं त्या टोटल मधून हे 5 वजा केली तसंच तिथं टोटल 21 आहे त्याच्यातून एक्स वजा केलं की हे उरलेलं म्हणजे 21 वजा एक्स लक्षात आले आता सूत्र आहे आपलं कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग कर्ण काय 21 वजा एक्स ह्या कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग एक्सचा वर्ग अधिक ह्या बाजूचा वर्ग 7√3 चा वर्ग बरोबर आता हे कशाचं सूत्र आहे ए वजा बी चा वर्ग ए वजा बी चा वर्ग म्हणजे काय ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग इथं आपल्याला कसं द्यावं लागेल मग या ठिकाणी 21 चा वर्ग 441 वजा 21 दुने 2ab म्हणजे 2 गुणिले ab 2 गुणिले 21 गुणिले x म्हणजे 21 दुने 42 x 2ab ना 2 याला गुणिलं 2 गुणिले 21 गुणिले x 2 गुणिले 21 42 आणि x तसा अधिक b चा वर्ग म्हणजे अधिक x चा वर्ग लक्षात आले आता बरोबरची साइड या ठिकाणी x चा वर्ग अधिक 7√3 चा वर्ग आहे या ठिकाणी पाहू आपण 7√3 चा वर्ग म्हणजे काय या ठिकाणी 7 चा पण वर्ग होतो आणि वर्गामुळे 3 चा पण काय होतो वर्ग होत असतोय 7 चा वर्ग येतो 49
आणि वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होत असते. इथं उरत आहे फक्त 3, म्हणजे हे काय आले 49 गुणिले 3 बरोबर. वर्गमूळ म्हणजे 1/2 असते. 1/2 आणि 2 कॅन्सल होते बरोबर. 3 बरोबरच्या इकडं आणि इकडं एक्स वर्ग आहे कॅन्सल झाला. हा 42x इकडे जाईल आणि हे इकडे येईल. आता 49 गुणिले 3 गुणिले 3 9 त्रिक 27 4 त्रिक 12 आणि 2 14 147 इकडे आला 441. हे अधिक इकडे वजा आलं वजा 147 आणि बरोबर हे वजा 42x होतं इकडे गेलं तर ते झाले 42x बरोबर. आता ह्या 441 आणि 147 आपण आणि 147 डिफरन्स घेऊ. अकरा 4 4 4 9 2 294 या ठिकाणी काय आले या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करूया. आपण नवीन स्क्रीन ऍड करूया. 441 वजा 147 बरोबर 42x बरोबर. आणि याचा जे कॅल्क्युलेशन अर्थ 294 बरोबर 42x आणि हे 42 गुणिले इकडे भागिले झालं 294 भागिले 42 बरोबर x 7 7 7 ने भाग देऊया 7 7 42 7 चौक 28 आणि 7 2 14 एक उरला होता 7 2 14 6 1 6 6 2 12 x बरोबर 12. आणि आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये हे झाले 294 भागिले 42 बरोबर x 7 7 42 7 चौक 28 एक उरला 7 2 14 हे 42 आहे आणि 6 7 42 x बरोबर 7. आपल्या इथं घाईमध्ये भाकार ही झाला होता तर 7 एक ची किंमत किती आहे 7 म्हणजे 7 मीटर ही काय आपली x ची किंमत लक्षात आले. तर आपल्या इथं घाई न करता काय करायचंय व्यवस्थित गणिताला आपल्याला समजून घ्यायचंय की नेमकं गणिताला काय म्हणायचंय. डे टू डे लाईफ टाईपच एक्झाम्पल आहे. किती मीटर अंतरून तुटले अँगल किती तयार झालाय त्यानंतर विचारलंय काय हे एकदा आपल्याला लक्षात आलं की तिथून पुढे फक्त आणि फक्त फॉर्म्युल्याचा गेम आहे. एवढी गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला बरोबर. आता आपण एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे कंबाईन स्पार्क. आपण एक रामानुजन बॅच नावाने आपण रामानुजन बॅच म्हणून एक बॅच लॉन्च केलेली आहे.
गट क मुख्य परीक्षा 2024 ची आताच्या मुख्य परीक्षेची तयारी करणारे, त्याच पद्धतीने नोव्हेंबरची गट ब आणि क या परीक्षेची पण तयारी करणारे विद्यार्थी, त्याचबरोबर सरळ सेवाच्या पोलीस भरती सगळ्या सरळ सेवाची तयारी करणारे, वेगवेगळ्या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी बॅच, म्हणजे सर्व टॉपिक सगळे बेसिक कन्सेप्ट सगळे आपण त्याच्यात कव्हर करणार आहे. त्याच्यात तिची वैशिष्ट्य काय आहे की मॅथ अँड रिजनिंगची बेसिक टू ॲडव्हान्स तयारी, बेसिक टू काय, बेसिक टू ॲडव्हान्स, बेसिक टू ॲडव्हान्स आपण काय करणार त्याची तयारी करून घेणार आहेत. बरोबर. ग्रुप सी मुख्य परीक्षेसाठी सुद्धा जे सांख्यिकी टॉपिक आहे ते सांख्यिकी टॉपिक सुद्धा आपण त्यात 4 ते 5 प्रश्न येतात, तो सुद्धा यामध्ये आपण कव्हर करणार आहे. आणि गणित बुद्धिमत्ता आणि सांख्यिकी त्याला 22 पैकी 22 प्रश्न कसे आणता येतील आणि त्या वेळेच्या आतमध्ये त्या परीक्षा हॉलमध्ये त्या प्रेशरमध्ये त्या 22 पैकी 22 प्रश्न कसे बरोबर आणता येतील त्याच दृष्टीने आपण त्याच्यावर काम करणार आहेत. त्यासाठीच हे नवीन उपक्रम आपण सुरू केलेला आहे. आणि मग पूर्व परीक्षेला 20 पैकी 20 प्रश्न त्या वेळेच्या आतमध्ये त्या 22 ते 20 मिनिटांमध्ये ते 20 प्रश्न कसे सॉल्व्ह होतील पूर्व परीक्षेला, आणि मुख्य परीक्षेला 24 ते 25 मिनिटांमध्ये ते 22 प्रश्न कसे सॉल्व्ह होतील ह्याच दृष्टीने त्या वेळेच्या आत प्रश्न सॉल्व्ह करून ॲक्युरेसी मेंटेन करून आउट ऑफ लेवलला मार्क कसे आणू शकतो आपण, त्या दृष्टीने बेसिक सगळं कव्हर करून, म्हणजे ज्या टॉपिकवर प्रश्न येत नाहीत ते टॉपिक सुद्धा आपल्याला बेसिक कव्हर करायचे आहेत. आणि ते बेसिक कायसाठी कव्हर करायचे की ज्या टॉपिकवर वारंवार आयोग प्रश्न विचारते त्या टॉपिकवरचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना ह्या बेसिकच्या जे टॉपिक आहेत हे जर आपल्याला क्लिअर असतील तर आपण त्या ॲडव्हान्स लेवलचे जे टॉपिक आहेत ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात ते लवकरात लवकर आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी आपल्याला त्या बेसिक टॉपिकला पण करणं महत्त्वाचं आहे. तर आपण बेसिक क्लिअर करून मग ॲडव्हान्स लेवलला जाणार आहेत. त्यानंतर ज्या टॉपिकला कामकाळ, नळ टाकी हे आपण तुम्ही एक्झाम्पल पाहिले असतील की आपण त्याला लसावी काढतो आपण आणि त्याच लसावीच्या त्या फॉर्मॅटने लॉजिकने आपण लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचतो. म्हणजे काही चॅप्टर्स आपण लॉजिकल मेथड वापरून सॉल्व्ह करणार आहेत ज्याने आपलं उत्तर अगदी काही 10 ते 15 सेकंद 20 सेकंदामध्ये आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत. आणि त्यानंतर काही एक्झाम्पल आपण फॉर्म्युला बेस छोटे छोटे फॉर्म्युला वापरून काही चॅप्टरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत. आणि काही चॅप्टर आपण समजून घेऊन, म्हणजे आपल्याला भर सर्व गणित बुद्धिमत्ता याच्यावर समजून घेण्यावरच राहणार आहे. काही क्वेश्चन आपण 4 लाईनीचे क्वेश्चन एका लाईनीमध्ये इक्वेशन फॉर्मॅटमध्ये बरोबरच्या डाव्या साईडला काय आणि बरोबरच्या उजव्या साईडला काय ह्या पद्धतीने मांडणी केल्यानंतर जो काही एक्स कन्सिडर करणार आहे ते एक्सची व्हॅल्यू काढून बरोबरच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला काय करायचे, कशी मांडणी करायची ही एकदा तुमच्या त्या 4 लाईनला ह्या एका इक्वेशन मध्ये आणता आलं तर पुढच्या 2 लाईनीच्या आत तुमचं उत्तर निघून जाते. बरोबर. तर आपण याला सर्वांगीण दृष्ट्या लॉजिकल फॉर्म्युला इक्वेशन फॉर्म्युलामध्ये आणून ह्या सर्व प्रकारे करून त्या 20 क्वेश्चनला वेळेच्या आत परीक्षा हॉलमध्ये कसं सॉल्व्ह करता येईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. बरोबर. तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आहे कंबाईन स्पार्क जॉईन करू शकता. प्रवेशासाठी संपर्क आहे हा मोबाईल नंबर. त्याच्यानंतर कंबाईन स्पार्क आपलं चॅनल आहे ते पण तुम्ही टेलिग्रामला जाऊन सर्च करून ते जॉईन करू शकता. पुढील माहिती बाकी सर्व त्या बॅच संबंधीची माहिती ते आपल्याला त्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. नाहीतर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करूनही तुम्ही त्या संबंधी माहिती घेऊ शकता. आपण आता आज इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद.